पहा इकडे तुम्ही बघू शकता. सो हॅलो गाईज, नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आपण लास्ट टायमाला गेलो होतो एक हिडन वॉटरफॉलला, ज्याचं नाव होतं पाल वॉटरफॉल. तुम्ही माझा व्हिडिओ तो पाहिला नसेल तर नक्की माझा व्हिडिओ पहा. आणि आज देखील आम्ही नवीन वॉटरफॉलला चाललो आहोत. त्या वॉटरफॉलचं नाव आहे सो गाईज, आता आम्ही सर्वजण निघालेलो आहोत वरनाई वॉटरफॉलच्या इथे. We are going live. तुम्हाला आमची व्हिडिओ बघायची आहे मग सबस्क्राइब करा ना. मित्रांनो, पावसाळा चालू झालेला आहे म्हणून तुमच्यासाठी सेफ वॉटरफॉल कर्जतमध्ये कुठे आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर करा. बोल बोल. आणि सोबत तुम्हाला चिडचिड करणारी माणसं पण देखील आहेत तिच्यासाठी. हा. जे अजून? घरात आणि बाहेर पण चिडचिड करत असतात. हा. सतत हा. अजून सतत चिडचिड चालू असते. ते तुम्हाला ब्लॉग मध्ये खूप चांगले हा. दिसतात, पण हे खूप चिडचिड करणारी माणूस आहे. कलमवाली भाई वाह, अखबार के दम पर गरीबों के झोपड़े बचाने निकले हैं. वाह. अजून जरा जास्तच. अजून सगळ्यांना विचारू शकतो. सगळ्यांना चेहऱ्यावरनं दिसतंय. हेच एक ते आता नरेश जाधव. ध्यान से देखो इस मासूम से चिड़चिड़े चेहरे में काय बघा. हाय करा असं करा टाटा करा टाटा. लवकर. ही एक अशी वाट आहे जिच्यावर पाय ठेवताच मन शांत होतं. दोन्ही बाजूनी हिरवळ, झाडं आणि निसर्गाचं अप्रतिम रूप. कॅमेरा असो किंवा मन, दोघांनाही इथे काहीतरी वेगळंच टिपायला मिळतं. ये देखो गाइस, हर एक मोड़ पर एक नई तस्वीर, हर एक छाव में है सुकून की कहानी. वरणे गावापर्यंतचा हा प्रवास फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी प्रेमींसाठी एक मेजवानी आहे. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओमध्ये जो तुम्हाला नेचर दिसतोय, हा जो व्ह्यू दिसतोय ना, हा तुम्ही मिस करू नका. जर स्किप केलं तर तुम्हाला हा नेचर काहीच दिसणार नाहीये. आणि डेस्टिनेशनवरती काही नसतं. डेस्टिनेशनपेक्षा जो रस्ता असतो, जो मार्ग असतो ना, तो खूप इम्पॉर्टंट असतो. सो डेस्टिनेशन तर आपल्याला दिसणारच आहे, पण हा जो व्ह्यू आहे हा तुम्ही मिस करू नका. नक्की बघा तुम्ही. हाय दोस्तों, एक बार ये रास्तों को भी देखो. ये रास्ते नहीं, एक नज़ारा है जो बार बार खींच लाता है अपने पास. चलो निसर्गाच्या कुशीत एक छोटीशी सफर करूया. हा रस्ता श्री स्वामी समर्थांच्या मठापाशी जातो. रस्त्यामध्ये जात असताना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देखील दिसते. खूप सुंदर आहे. हे माझ्या वडिलांचे डेलीचे फ्रेंड्स आहेत. मॉर्निंग वॉक करायला आल्यावरती रोज त्यांच्यासोबत असतात. हो गाईज, या साईडला तुम्ही जर फोटोग्राफी केली इतके सुंदर फोटो येतील ना, त्यासाठी एकदा नक्की बघा. आता विश्वनगरची एंडिंग झालेली आहे आणि थोड्याच वेळात वरने स्टार्ट होईल.
तर आमचा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला असेच नवनवीन धबधबे बघायला मिळतील कर्जतमधले. तुम्ही ग्रीनरी बघू शकता. हे बघा रस्त्यामध्ये तुम्हाला असा एम जे फार्म देखील लागेल. एम जे फार्मच्या तिथून तुम्हाला स्ट्रेट जायचं आहे आणि एम जे फार्मच्या स्ट्रेट गेल्यावरती तुम्हाला वरनाई एक मॅरेज हॉल आहे. त्या हॉलच्या बाजूने तुम्हाला जो सरळ रस्ता जाणार आहे रोडचा त्यासोबत चालत जायचं आहे. सो गाईज आता आपण वरण्यामध्ये एंट्री केलेली आहे आणि वरण्यामधनं आपण आतमध्ये जायचं आहे डोंगराच्या साईडला आणि तुम्हाला इथूनच वॉटरफॉल दिसणार आहे. तुम्हाला प्रयत्न करतो का तुमच्यापर्यंत इथून वॉटरफॉल कसं दिसतो तो दाखवतो. हे बघा गाईज हा जो तुमच्या वरती जो वॉटरफॉल दिसत आहे हे बघा हा जो वॉटरफॉल आहे या वॉटरफॉल पाशी आपल्याला पोचायचं आहे. रस्त्यामध्ये तुम्हाला कल्पतरूचा प्रोजेक्ट दिसणार आहे. सो मित्रांनो नुसती व्हिडिओ बघू नका, तुम्ही लाईक देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तुमच्यासाठी खूप छान छान असे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि तुम्ही जर सपोर्टच नाही केला तर मग व्हिडिओ कशी बनवणार गाईज. तुम्ही सपोर्ट करत राहा आणि दुसऱ्यांना देखील ही व्हिडिओ दाखवा म्हणजे या एरियामध्ये कसे पोचायचं त्यांना देखील कळेल. सो आता आम्ही वरण्यामध्ये पोचलेलो आहोत. वरणे गाव आहे बघा, हा वरणे गाव आहे आणि आम्ही सर्वजण आता पोचलेलो आहोत वरणे गावाच्या इथपर्यंत. आता पुढील रस्ता तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. गावातून जायचं आहे आणि त्या साईडने वरती जायचं आहे. तर तुम्ही आमच्यासोबत बने राहा. तर अर्ध्या रस्त्यामध्ये आम्ही पोचलेलो आहोत. सर्व मुले पुढे बघा, हे बघा सगळेजण आता जमलेले आहेत. काही थोडं थकलेलं आहे पण तुम्हाला तरी वॉटरफॉल दाखवूनच आहे. थोडासा लांब आहे पण खूप सुंदर असा ट्रेक आहे. तुम्ही एकदा आल्यानंतर तुम्हाला खूप आवडेल आणि महत्त्वाचं म्हणजे रिस्की नाही आहे. खूप चांगला असा वॉटरफॉल आहे, कोणत्या प्रकारचं रिस्क वगैरे नाही आहे. सो मी महत्त्वाचे जे आहे पॉईंट जे लहान लहान पोरं आणि मोठे माणसं जे सर्वात महत्त्वाचं जे शोधत असेल का रिस्की वॉटरफॉल नाही असला पाहिजे तसे वॉटरफॉल मी तुम्हाला दाखवत आहे. पाण्याचा आवाज देखील येत आहे आपल्याला. ते बघून सगळ्यांची एक्साइटमेंट खूप जास्त झाली. सो ऑलमोस्ट आम्ही इथं आता पोचलेलो आहोत. वॉटरफॉल समोरच आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता समोरच वॉटरफॉल आहे. सो गाईज आता आम्ही पोचलेलो आहोत वॉटरफॉल पर्यंत. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. तुम्ही इथं बघा, फुल ग्रीनरी. कर्जत ह्याच गोष्टीसाठी फेमस आहे की कर्जतमध्ये खूप सारे असे वॉटरफॉल तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि खूप सारे असे ट्रेकिंगचे पॉईंट्स आहेत, तुम्ही व्हिजिट करू शकता. मी याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला खूप सारे ठिकाणं इथं कर्जतचे दाखवणार आहे. तत्पूर्वी तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि लोकांना देखील दाखवा का नुसतं डेस्टिनेशन नका बघू, तर डेस्टिनेशनमध्ये जाताना जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये खूप सारे असे प्लेसेस आहेत जिथं तुम्ही जाऊन व्हिडिओ वगैरे बनवू शकता, फोटोग्राफी करू शकता. आता हा बघा वॉटरफॉल तर आहे, तर वॉटरफॉलच्या अगोदर देखील तुम्हाला खूप सारे असे सुंदरसे पॉईंट दिसतात. हे बघा गाईज तुम्ही व्ह्यूज बघू शकता, खूप सुंदर असा व्ह्यू आहे. हे बघा गाईज तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की मुंबईचे देखील काही पर्यटक इथं आलेले आहे, पण सर्वांना हा पॉईंट माहिती नाही आहे. तुम्ही या माझ्या व्हिडिओद्वारे सर्वांना हा धबधबा दाखवून द्या. खूप सुंदर असा धबधबा आहे आणि इथूनचे व्ह्यू वगैरे आहे ना खूप सुंदर आहे आणि मोजकेच लोक ह्या साईडला व्हिजिट करतात. तुम्ही देखील माझी व्हिडिओ
तुमच्या मित्र आणि फॅमिली असेल त्यांच्याकडे पाठवा, म्हणजे ते देखील या वॉटरफॉलला येऊ शकता. वरण्याचा वॉटरफॉल आहे हा. सो गाईज, आम्ही ऑलमोस्ट जो वॉटरफॉल दाखवत होतो तुम्हाला त्याच्या छोट्या पॉईंटला आम्ही पोहोचलेलो आहोत. कदाचित आम्ही वरती जाणार नाही आहे. सर्व लहान पोरांना या साईडलाच एन्जॉय करायचं आहे. वरती गेल्यावरती लहान पोरांना एन्जॉय करायला भेटत नाही, म्हणून त्यांचं म्हणणं आहे का आम्ही खाली तिथं एन्जॉय करणार. सो गाईज, एकदा बघून घ्या. खूप सुंदर असं वॉटरफॉल आहे बघा. लहान पोरांना काही टेन्शन नाही आहे. आणि माझे जे व्हिडिओ असतात ते लहान पोरांसाठी खूप जास्त असतात. ते लोक खूप त्यांची फॅमिली पाठवत नाही. वॉटरफॉल खूप डेंजर आहे असं वगैरे काही नाही. हा वॉटरफॉल बघा खूप सुंदर आहे. इथं तुम्ही व्हिजिट करू शकता. तर कसं वाटलं वॉटरफॉल नक्की मला कमेंटमध्ये सांगून द्या. तू तुझ्या पोरांना पाठवणार होती का? नाही, आता हा वॉटरफॉल बघितल्यावर तुला काय वाटतंय? खूप छान वाटतं मला. नेक्स्ट टाइम देखील पाठवशील ना? हे पडली पडली. गाईज, तुम्हाला या वॉटरफॉलचा वरचा व्ह्यू दाखवतो. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. तुम्ही माझ्यासोबत नक्की कनेक्ट राहा. तो चिल्लर पार्टी कसं वाटलं वॉटरफॉल? परत येणार का? तो गाईज, हा मेन वॉटरफॉलच्या खालचा पॉईंट होता जिथं तुम्ही लहान पोरांना आणून लहान पोरांची जी वॉटरफॉलला जाण्याची इच्छा असते ती देखील तुम्ही या साईडला आणून पूर्ण करू शकता. खूप सुंदर असं प्लेस आहे. हे बघा, लहान पोरं खूप एन्जॉय करतात या प्लेसवरती. खालच्या साईडला माझे पप्पा आणि माझा भाऊ देखील खूप एन्जॉय करते. त्या साईडला आमची सिस्टर पण आहे, ती देखील खूप एन्जॉय करते. आणि हे बघा, वरच्या साईडला एक कार्टून आहे. त्या कार्टूनसोबत आम्ही वरती जाऊन तुम्हाला फक्त तुमच्यासाठी वरती जाऊन मी तो धबधबा दाखवणार आहे. तुम्ही नक्की माझे व्हिडिओ बघत राहा. गाईज, फक्त एक काळजी घ्या तुम्ही. ज्या टायमाला इथं वॉटरफॉलला आले ना, वॉटरफॉलला आल्यावरती हे बघा, दगडावरती खूप अलगी झालेली आहे. बघा, शकता खूप स्लिपरी आहे. हे बघा, इथं अलगी झालेली आहे खूप सारी. आणि खूप चिकट अशी प्लेस झालेली आहे. तुम्ही जेव्हा पण ह्या साईडला येतील ना, तर तुमचे शूज चांगले असले पाहिजेत.
आणि शक्यतो याच्यावरती पाय देणं तुम्ही टाळून टाका, कारण का खूप रिस्की आहे, पडून तुम्हाला लागू शकतं. पूर्ण कातळ आहे, दगडी आहे तिथं. आता मी तुम्हाला मेन वॉटरफॉल दाखवतो. मेन वॉटरफॉलचे तर कोणी जात नाही, पण तुम्हाला मी तो वॉटरफॉल दाखवणार आहे. बहुतेक जणांना तो वॉटरफॉल माहिती नाही. हे बघा खालच्या साईडला आता इथं सगळेजण एन्जॉय करत आहेत. आणि आता तुम्हाला मेन वॉटरफॉल मी दाखवत आहे, तुम्ही नक्की बघा. खरंच वरती जात असताना मला मॅन वर्सेस वाईल्ड हे कार्यक्रमची आठवण येते. हे बघा रस्ते बघा कसे. तो मित्रांनो हे बघा अशा ठिकाणावर जायचं आहे. हा रस्ता खूप चांगला आहे. वरती आल्यावरती चांगला रस्ता एकदम. फक्त झाडी वगैरे इथं खूप आहे. हे बघा गाईस ऑलमोस्ट पोचलेलो आहोत आम्ही. तो एटलास गाईस आपण प्रयत्न केलेला आहे. आपण पोचलेलो आहोत मेन वॉटरफॉलच्या इथे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे हा. हे बघा वॉटरफॉल जरी खूप सुंदर असला तरी तो खूप रिस्की आहे. कसा वाटलं वॉटरफॉल. हे बघा खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे. आणि वॉटरफॉलचे हे बघा बॅक साईडला तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे बघा फुल ग्रीनरी आहे. तुम्ही कधी विजिट करू शकता, पण प्लीज आहे. आणि गाईस तुम्हाला इथं दिसू शकता या साईडला एक बुद्ध लेणी देखील आहे. पप्या बुद्ध लेणी गाईस. आम्ही आता इथं वॉटरफॉलच्या इथं वरती आलेलो. वॉटरफॉलच्या इथं वरती येताना आम्ही थोडं आता खालतून जाणार होतो तुम्हाला वॉटरफॉल दाखवून, पण तत्पूर्वी आम्ही थोडा टर्न मारला. आणि टर्न मारल्यावरती आम्हाला इथं पहिल्यांदा मी इथे एवढं इकडे येऊन कधी बघितलं नाही. लिटरली आहे ना गोवा इकडे. तुम्ही बघू शकता पहिल्यांदा बघा. पाण्याच्या मुख्य प्रवाहापर्यंत पोचलो आणि तिथे दिसले बुद्ध लेणी. ही लेणी अर्धवट कोरली आहे, पूर्ण झालेली नाही. शक्यता अनेक आहेत. कदाचित दगड कोरताना त्याचा घट्टपणा योग्य वाटला नसेल. या कामात गुंतलेला प्रमुख कदाचित मरण पावला असेल, किंवा जेवढं भांडवल होतं ते संपलं असेल, कोण जाणे. पण आजही ही लेणी निसर्गाच्या कुशीत शांततेने उभी आहे. एक अधुरी कलाकृती, पण त्यातही सौंदर्य आहे. इतिहासात हरवलेली ही जागा आज निसर्गप्रेमींना आणि शांतता शोधणाऱ्यांना हाक देत आहे. या लेणीच्या भिंतीवरून काळाच्या अनेक छटा झरझर वाहताना दिसतात. शांत, समाधानी आणि आध्यात्मिक ही लेणी अधुरी असली तरी तिचा अनुभव संपूर्ण आहे. वरती जाताना जेव्हा आपण लेणी बघायला गेलेलो वरती, त्या टायमाला आपल्याला हे जंगली फूल भेटलेलं आहे. खूप सुंदरचं आहे. वास नाही घेणार, मी घेतला, त्याच्याबद्दल माहिती नाही, पण खूप सुंदर असं फुल आहे. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्ही हॅलो ना सोड दिला, सोड दिला, सोड दिला. गाईज आता प्लॅनमध्ये थोडं चेंज झालं. आम्ही जेव्हा वरतून व्हिडिओ काढून आलो ना लेणीवरती, त्या टायमाला आमचे इतर जे लहान लहान पोरं आहेत त्यांना देखील
वरती जाण्याची इच्छा झालेली आहे. सो आम्ही सर्वजण आता पुन्हा एकदा वरती मेन वॉटरफॉलच्या इथं निघालेलो आहोत. मागाशी जाताना मित्रांनो तुम्हाला मी दुसरा मार्ग दाखवलेला होता. आता दुसऱ्या मार्गाने आम्ही पुन्हा वरती जात आहोत. हे बघा गाईज पाहिलं ना, खूप सुंदर असा ट्रेक आहे. वरती मेन वॉटरफॉलच्या इथं जाताना खूप सुंदर असा ट्रेक आहे. तुम्ही माझ्यासोबतच राहा, व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला ट्रेक देखील कळेल कसं जायचं आहे. मगाशी आम्ही जाताना जो वॉटरफॉलचं जे पाणी येत होतं तिथून जाताना दाखवले. आता हे बाजूला खूप छान असा रस्ता आहे, वरती आल्यावरती दिसला आम्हाला. खूप छान रस्ता आहे. हे बघा, हे आहे सागाची झाडं. हे बघा गाईज, हे आहे वारुळ. जाऊ दे पप्पा, राईट साईडला जाऊ द्या, काय नाही प्रॉब्लेम. पप्पा राईट साईडला उलट सेफ आहे. हे काय वॉटरफॉल आलं नाही समोर दिसतं. हा हे बघा, आता या व्यक्तीला आम्ही रोप लावून वरती खेचलेला आहे, रोप लावून अक्षरशः. प्लॅन मध्ये चेंज झाला आणि सर्वजण परत एकदा मेन वॉटरफॉलच्या इथं पोहोचलेले आहेत. हे बघा, हे बघा, माझे पप्पा देखील आलेले आहेत. मेन वॉटरफॉलच्या इथं जर तुम्ही जाणार असाल तर स्वतःची सर्वात पहिले काळजी घ्या. खाली येतो ना बाबा. हमारे पास भी है. ये देख, इधर देख, जड़ से ऊपर. सो गाइस, ज्या ज्या लोकांनी तोडले तिथं इथं गाईस सगळ्यांनी फुलं तोडली, पण सगळ्यात बेस्ट मलाच भेटलेली आहेत. तिथं पाहू शकता, इथं गुलाबी आहे. सो गाईज, आता आम्ही निघालो आहोत आमच्या घरी. हे बघा, पूर्ण टीम. ए चला चला रे. सो गाईज, आज खूप मजा केली. सर्वांना विचार, मजा केली का नाही? येस. सो गाईज, कसा वाटला आमचा व्हिडिओ? तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि शेअर करा. हां, शेअर देखील करा. सो मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आमचा दिवस पूर्ण संपन्न झालेला आहे. ज्या प्रकारे तुम्ही माझ्या पूर्वीच्या व्हिडिओला प्रेम दाखवलं त्याच प्रकारे या व्हिडिओला देखील तुम्ही प्रेम दाखवा. सध्यापुरता रजा घेतो. बाय.